नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे स्वागत. अशी कोणत्या सवयी आहेत की त्या घरामध्ये दारिद्र्य आणतात? चला तर आपण जाणून घेऊया. बघा, मीठ हे कोणाचंच फुकट खाऊ नये. असं म्हणतात, मिठाशिवाय अन्नाला चव नसते. आपण ज्याचे मीठ खातो त्याच्याशी नेहमी इमानी वागावं. म्हणजेच आपण जर एखाद्याचे मीठ खाल्ले आणि त्याच्याशी गद्दारी केली, त्याच्याशी खोटे वागलो, खोटे बोललो, तर आपल्याला त्याचे दोष नक्कीच लागतात आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. दुसरी गोष्ट आहे सुई. सुई कधीच कुणाची फुकट घेऊ नये आणि कुणाला फुकट देऊही नये. तुम्हाला ऐकायला एकदम बारीक गोष्ट वाटत असेल ही, पण ती सुद्धा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करत असते. आपण फाटलेले तुटलेले कपडे त्यांनी शिवतो, तर ती जोडण्याचं काम करत असते. ती अशी कुणाकडून फुकट घेऊ नये आणि कुणाला फुकट देऊ सुद्धा नये. त्यानंतर आपली नखे दाताने कुरतडणे. दाताने नखे तर कधीच कुरतडू नयेत. दुसऱ्याचा रुमाल वापरणे. बघा, बऱ्याच लोकांना सवय असते की रुमाल नेहमी दुसऱ्याचा वापरायचा. बघा, आता एका घरात जर दोन दोन व्यक्ती जर रुमाल वापरत असतील तर ते प्रत्येकाचे रुमाल तुम्ही वेगवेगळे ठेवू शकता. जर तेच ते रुमाल जर ते दोघे एकमेकांचे वापरत असतील तर दोघांच्याही जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. दरवाजा उघडताना त्याचा आवाज होणार नाही याची काळजी घ्या. बघा, आता काहींचे दरवाजे असे असतात की ते उघडताना असा करकर आवाज येत राहतो, तर हा आवाज आला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याला तेल वगैरे सोडून ती दुरुस्ती करून घ्या. याचा सुद्धा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. त्यानंतर घरातली जुनी कुलपे घरात ठेवू नका. पार गंजलेल्या बंद पडलेली घड्याळे, तुटलेली फुटलेली भांडी, अशी भांडी तुम्ही घरात वापरू नका. महिलांना सवय असते की एखाद्या भांड्याला जर चीर पडली तर ते भांडे तेच भांडं ते वापरत राहतात. तर ती खूप चुकीची पद्धत आहे. तुटलेली फुटलेली चिरा पडलेली स्टीलची भांडी, काचेची भांडी तुम्ही तुमच्या वापरात कधीच घेऊ नका. याचा सुद्धा आपल्याला दोष लागत राहतो. त्याचबरोबर जुनी कुलपे असतात, पार गंजलेली असतात तरीही ती कुलपे तशीच घरात साठवून ठेवतात. बघा, प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्याला तुम्ही असं भंगार तुमच्या घरातनं बाहेर काढू शकता आणि ते विकू शकता, पण तुम्ही असं जास्त काळ तुम्ही घरात ते ठेवू नका. बंद पडलेली घड्याळे. बघा, आता घड्याळे पण असतात ते बंद पडलेले असतात. घड्याळ हे आपली जिवंत वेळ सांगणारे असतं, त्यामुळे तुम्ही ते घड्याळ बंद पडलेलं कधीच तुमच्या घराला ठेवू नका. आता कपाट असतं, कपाटाच्या आरशाला सुद्धा खूप मोठी अशी चीर पडलेली असते, तरी तेच कपाटाचा आरसा आहे ती तुम्ही वापरत असता. बघा, आरसा हा सद्भावाचं प्रतीक असतो, पण तुटलेला आरसा नकारात्मक स्वतःकडे आकर्षित करतो आणि दुर्भाग्य सुद्धा त्याच्याच घरातल्या व्यक्तींच्या जीवनात येतो. आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे तुटलेला फुटलेला आरसा, चिरा पडलेला अजिबात तुम्ही वापरू नका. तुम्हाला जर वापरायचं असेल तर ती काच काढून टाका आणि तुम्ही नवीन तिथं बसवा आणि मग तो आरसा तुम्ही वापरू शकता, पण तुटलेला आरसा घरात सुद्धा ठेवू नका. त्याचबरोबर घरातील नळ चालू ठेवणे. बघा, आता बऱ्याच लोकांना सवय असते, आपण हात वगैरे धुतो आणि ते कॉक तसंच अर्ध चालू ठेवतो. तर काहींचे नळ आधीपासूनच थोडंसं टिप टिप पाणी त्यातून पडत राहतं, म्हणजे ती व्यवस्थित बंद होत नाहीत. ही सुद्धा खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही ती दुरुस्ती करून घेऊ शकता. असं म्हणतात बघा की जर अशी नळाला जर गळती लागली तर तुमच्या पैशाला सुद्धा अशीच गळती लागू शकते. त्यामुळे तुम्ही घरातील नळ एकदम व्यवस्थित करून ठेवा. वास्तुशास्त्रानुसार हे सुद्धा खूप चुकीचे आहे. त्यानंतर जुने कॅलेंडर. बऱ्याच लोकांना सवय असते की वर्ष संपत आलं तरी मागील 1-2 वर्षापूर्वीचं कॅलेंडर तसंच लावलेलं असतं आणि त्याच्यावरच नवीन लावलेलं असतं. तर तसं करू नका. जुने कॅलेंडर काढून टाका, कारण हे सुद्धा एक नकारात्मक दर्शवतं. त्यानंतर तुमची पर्स, पाकिट कधीच रिकामी ठेवू नका. आता बघा, सगळीकडे ऑनलाईनच कॅश व्यवहार केला जातो, पण थोडी तरी कॅश तुमच्या पर्समध्ये ठेवा. 1 रुपयाचा सिक्का किंवा एखादी नोट पर्समध्ये तुमच्या नेहमी असावी. ती कधीच तुमची मोकळी नसावी. त्यानंतर तुम्हाला जर पैशासंदर्भात काही व्यवहार करायचा असतील तर सूर्यास्त अगोदर करूनच घ्या. त्याचबरोबर कोणाशी सूर्यास्तानंतर जामिनी होऊ नका. बऱ्याच लोकांना सवय असते की उसने द्यायचे असतील तरी सूर्यास्तानंतर देतात, आणि जर एखाद्याला जामीन व्हायचं असेल काही कारण असतं तर ते सुद्धा सूर्यास्तानंतर होतात. हे बघा, आपण दुसऱ्यासाठी करतो. दुसऱ्याची मदत करणे ही खूप चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही ती वेळ सुद्धा बघत जा, कारण असं होतं की एखाद्या वेळेस ते आपल्याच अंगलट येत राहतं. त्यामुळे करताना नेहमी विचार करूनच तुम्ही करा. त्याचबरोबर तुम्हाला जर पैसे उसने द्यायचे असतील तर तुम्ही सूर्यास्त होण्या अगोदर तुम्ही देऊ शकता. बघा, आता फारच जर अशी इमर्जन्सी वेळ आली की तुम्हाला ते पैसे द्यावा लागतील तर तुम्ही देऊ शकता,
पण नको तिथे तुम्ही संध्याकाळचा व्यवहार पैशांच्या बाबतीत अजिबात करू नका. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला महिलांनी हळद, मीठ, दही कुणाला देऊ नका. बऱ्याच महिलांना सवय असते की 3 सण झाल्यानंतरनं आपल्या घरातली वस्तू संपली म्हणून आपण दुसऱ्याच्या घरात मागायला जातो आणि त्या वस्तू आपण घेऊन येतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, ह्या एकतर अशा वस्तू आहेत की त्या संपण्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरात आणून ठेवायच्या असतात. आणि आता पहिल्यासारखी पद्धत राहिलेली नाही की कोणी कुणाकडं मागायचं नाही. तरीसुद्धा चुकूनही जरी कोणी मागायला आलं तरी मीठ तर हे कधीच तुम्ही हातावर देऊ नका. शक्यतो ते मीठ, गव्हाचं पीठ संपण्याच्या अगोदरच तुम्हाला तुमच्या घरात आणून शिल्लक ठेवायचं आहे. बघा, फार काय अशा ह्या वस्तू महाग नाही, 10 रुपये किलो मीठ आहे, त्यामुळे तुम्ही एकदमच आणून ठेवू शकता. दुसऱ्याकडे मागण्याची वेळ आपल्यावर कधीच येऊ देऊ नका, दुसऱ्याला पण त्रास देऊ नका आणि स्वतः जरा काळजीने कामे करत राहा. त्याचबरोबर काही घरात अशी सवय आहे की दिवा लागण्याच्या वेळेला सुद्धा एकच चालू ठेवतात आणि बाकीचे सगळे बंद ठेवतात. बघा, असं काही तुम्हाला फार बिल येत नाही. ही सवय सुद्धा तुमची खूप घाणेरडी आणि चुकीची आहे. बघा, दिवे लागण्याच्या वेळेला तुमच्या संपूर्ण घरात सगळीकडे दिवे लागले पाहिजेत, आपले बल्ब लागले पाहिजेत. बघा, लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि त्यावेळेला जर आपण एकच बल्ब लावला आणि आपण बसलो तर ही खूप चुकीची पद्धत आहे. कमीत कमी तुमची दिवाबत्ती होईपर्यंत तरी 15 ते 20 मिनिटं तरी तुम्ही तुमच्या घरातील, तुमच्या अंगणातील सर्व बल्ब तुम्ही लावून ठेवा. त्याचबरोबर जर यावेळी तुमच्याकडे कोणी काही मागायला आले, एखादी सुवासीन स्त्री आली किंवा एखादी लहान मुलगी आली तर तिला रिकामी हाताने तुम्ही पाठवू नका. जर तुमच्याकडे देण्यासारखे असेल तर तुम्ही द्या, नाहीतर तिला एखादी चॉकलेट किंवा सुवासीन स्त्रीला दूध किंवा चहा तुम्ही देऊ शकता आणि जाताना हळदी कुंकू लावू शकता. तर या सवयी लावा आणि काही सवयी आहेत त्या तुम्ही लवकर बदला, नाही तर या सवयींमुळे आपल्या घरात गरिबी येते. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.